स्वप्नील कांबळेसाठी एक चांगली 6 अट्रॅक्ट साठी 1000 रुपये बेडा ग्रुप विचुंबे आणि बाद बक्षीस लावला आणि बाद झाले. आणि आणखीन एक हादरा बसलाय. पहिल्यांदा स्वप्नील बाद झाला आणि आता मात्र साईराज सुद्धा मैदानाच्या बाहेर. ओ चौथ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मानस लाले लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल लालेला ओम खोपकर यांच्याकडून. परंतु आज सेकंड शिफ्ट होती आणि तरी सुद्धा नोकरीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिले ते मानस लाले ना. शेवटी काय तर नोकरी कितीही मिळू शकतात, क्रिकेटचा हा सामना पुन्हा मिळणार नाही हे त्यांनी ठाण मनाशी बाळगलंय. त्याच्यासाठी खरं तर मगासपासून सगळे गेट लॉक केले होते. गलीमध्ये हा चेंडू, इकडे मात्र सिंगल मिळाली. धाबे दणले असतील खरं तर. मागच्या मॅचचे 2 हिरो स्वप्नील आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र हर्षल भुजबळ सुद्धा परतलाय. आणि टेन्शन खेळाडू कक्षामध्ये स्पष्टपणे जाणवतोय विहान 11 संघ थोड्याशा नाजूक अवस्थेमध्ये. रिप्ले मध्ये विजून काय झेल टिपलाय.
पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर अगदी स्लो मोशन मध्ये त्याला दाखवलं जाते. व्हेरी पॉप्युलर चेहरा आहे खरं तर.
हॅलो हॅलो समोर खेचला हा स्ट्रोक लॉंग ऑन कडे झेल टिपलाय फलंदाज होईल बाद एक चांगला झेल त्या ठिकाणी कुणालच्या माध्यमातून टिपण्यात आलाय आणि सलगचा तिसरा डॉट बॉल अविनाश पाटील कडून फिनिश होत असताना तगडी बॅटिंग लाईन अप परंतु सध्याच्या घडीला त्या फलंदाजीला सुरुंग लावण्याचं कार्य केलंय गोलंदाजांनी पहिल्यांदा अविनाशनं जे षटक टाकलं जवळजवळ त्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज गमावले होते त्यानंतर कुणाल मध्येच्या ओव्हरमध्ये थोड्याफार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु पुन्हा एकदा अविनाश ज्यानं आणखी एक सफलता आपल्या नावावर केले चॉप केले आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा वाईड होता हा चेंडू स्वीपर कबरला क्षेत्ररक्षक घेतोय सिंगल मिळेल 1 रन ऑनसाइडला प्लेस केले लॉंग ऑन कडे हा चेंडू येत असताना सिंगलचं रूपांतर मात्र डबल मध्ये केलं गेलंय 2 धावा मिळते धावांची गरज आहे सद्यस्थितीमध्ये विहान 11 या टीमला चेंज ऑफ पेस थोडासा धीरबॅक टाकण्याचा प्रयत्न स्क्वेअर कडे सिंगल चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या 33 धावा 30 रन्स 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे अविनाशी षटक संपलेत कोणालचं एक षटक समाप्त झालंय या 2 ओव्हर्स मध्ये थोडा हल्लाबोल करावा लागेल 30 झाल्यात मागच्या मॅच मध्ये चांबू थोडासा महागडा ठरला होता पुन्हा एकदा त्याला टेप बॉलचा वापर केला जातोय आणि स्विंग बॉल त्याच्या हातामध्ये देण्यात आलाय पाहूया आता यावेळेस कशा पद्धतीने तो कंट्रोल करतोय हा चेंडू खूपच आउट स्टंपच्या बाहेर आहे व्हाईट बॉलचा इशारा आलाय एक अतिरिक्त रन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार 4 धावांकरता चौकार
35 धावा. चांबू पुन्हा एकदा वाईटम आउट विकेट नाही यावेळेस. डाउन द ग्राउंड विजुला संधी झेल टिपलाय. मॅच मध्ये 3 झेल त्याच्याकडे आले, 2 त्यानं बरोबर झेलले, एक कॅच ड्रॉप केला होता, आणखीन एक सफलता मात्र प्राप्त झाली. चांबूला मात्र विकेट मिळाले. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये जात असताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक अतिरिक्त रन. हॅलो, सिंगल मिळेल. गणेश नवीन बॅटर हलक्या हातानं कवचला खेळून काढला होता हा चेंडू. चांबूच्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, अन्यथा चांगली बॉलिंग करतोय आता. ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटे टर्न साइडला टर्न केला. विजू आहेत तिकडे. सिंगल रन. दोन झेल आज त्याने टिपलेत. खरं तर विजूनं बेस्ट फिल्डर कडे सुद्धा लक्ष असेल. बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये आहे. आणखीन एक चान्स होती, हवेमध्ये जम्प केला होता, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावा करता चौकार, आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल 41 धावा. ओव्हर झाले की नाही अंपायर्सना तुम्ही विचारा. चांगला बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता अखेरीस 4 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 41 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. चला, स्मॉल करेक्शन. 42 धावा झाल्यात. 42 रन्स. चला, स्पीड अप करत राहा. 5वे आणि अंतिम षटक शशांक सोनावणे. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा लोअर फुल टॉस करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले तरी 2 धावा पूर्ण. रिस्क थोडी घ्यावी लागेल. रनआउट जरी झाले तरी चालतील, कारण सध्याच्या घडीला गरज आहे विहान 11ला धावांची. 44 धावा झाल्यात. निदान 55च्या आसपास तरी पोहोचावं लागेल. एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच 50+ कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्ष गाठावं लागेल विहानला. चांगला फटका. लॉफ्टेड ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स, परंतु सीमारेषे लगत झेललाय.
फलंदाज होईल बाद. सफलता मात्र मिळेल ती शशांक सोनावड्याला. कवचला हळुवारपणे ढकललंय. इथं बॅट टाकून खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. किती रन आहेत अंबर? रन आहे ना. सिंगल रन ओनली. स्विंग आणि मिस. टप्पा पडला. बॉल बाहेर निघतो. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. अतिरिक्त धाव. सेहेचाळीस धावा. इकडे सुद्धा डॉट बॉलच होता परंतु पाठीमागे एक रन. स्कोर मोज टू 47. 47. 22 आहे. बॅटकट आहे. 22 आहे. दाखवा दाखवा आम्हाला दाखवा. ते एखाद धावेनी बाईक जायची एखाद्याची. इकडे मात्र मिसक्यूट झाला. फटका गलीमध्ये फिल्डर आहे. शेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर विहान 11 धावा जमा केल्या. त्या 47 धावा. 48 धावांचं लक्ष असेल. 48 रन्स टू विन. तर कुठेतरी अजून एक 15 धावा आणखी असायला हव्या होत्या. 60 ते 65 आसपास तरी. परंतु सुरुवातीला प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मधल्या फळीतील तळाच्या फलंदाजांना मात्र जास्त बॅटिंग करता आली नाही. 88 धावसंख्या मात्र सीमित राहिली. 48 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला पंच झाला. फोर्टी रन्स टू विन 48 धावांचे टार्गेट. सलामीची जोडी ऑन स्ट्राईक चांबो. पहिलाच बॉल लॉफ केलाय. चांबोचा फटका फसलाय. गोल्डन डकचा शिकार खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र निराश मानेनं परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बघाशी सुद्धा 2 षटकार मारले होते आणि त्यानंतर काहीसा असाच चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा ड्राईव्ह करण्यासाठी आणि अशाच स्वरूपामध्ये बघाशी सुद्धा तो बाद झाला होता. आणि तीच मागच्याच बादची पुनरावृत्ती आपण म्हणूया. ती चूक पुन्हा एकदा नडले आणि यावेळेस भोपळाही फोडला नाहीये. पहिला धक्का 0वर. विनय पवार तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना परंतु 48 साठी सुद्धा कदाचित आता मोठा संघर्ष करावा लागतोय की काय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होती. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारानं धावसंख्येचा श्री गणेश होईल. परंतु मानस लालेनं मात्र स्वप्नवत सुरुवात करून दिली. ड्रीम स्टार्ट. चांबोला 0वर बाद करणं. हलक्या हातानं कट केले बॉल. बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धावा तर सहजतेने पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं टीमची टोटल 3 या आकड्यावर. इकडे सुद्धा 1 more विकेट डाऊन. सफलता प्राप्त झाले. मानसला आलेला दुसरी विकेट. चांबोच्या पाठोपाठ विनय पवार सुद्धा मैदानाच्या बाहेर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 2 प्रमुख फलंदाजांना मात्र बाद केलाय. जर बघाशी तो सेकंड शिफ्ट साठी गेला असता तर आज हा पराक्रम करता आला नसता. खरं त्याला थांबवण्यात आलं मानस आणि त्याचा फायदा मात्र झाला नक्कीच संघाला. संघाचा मुख्य गोलंदाज सुद्धा आहे. एक ड्रीम स्टार्ट आपण म्हणतो तशी सुरुवात तर करून दिले आणि आणखीन 1-2 विकेट्स जर या ठिकाणी प्राप्त झाल्या तर 48 साठी सुद्धा घाम फुटेल, दमछाक होईल टीमची. आणि मानस लाले
डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका आल्या आल्या मतेच्या पॅट मधून येतोय चौकार. खाते उघडले आपल्या स्टाईल मध्ये 4 या धाब्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. ओ डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा लॉफ केला लॉंग ऑनला सापडलाय कुणाल मध्ये बाद लालेला तिसरी सफलता. लालेने आता मात्र वांदे केलेत तर 3 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये आणि 3ही मुख्य फलंदाज. आता कदाचित अविनाश पाटील एकटा पडेल. अति घाई संकटात नाही आणि पहिलं षटक मात्र संपूर्णपणे विहान 11च्या बाजूनं. फक्त 7 धावा आणि 3 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्यात. मानस लालेनं काय बॉलिंग केले. पहिल्या 5 बॉल मध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता. पाचव्या क्रमांकावर काका. मोठी मोठी नावं सपशेल ढेर झालेत. प्रफुल्ल पाटील, विनय पवार, कुणाल मते. हा सोडून दिला होता हा चेंडू. इकडे मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जाते. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावात 3 फलंदाज बाद. अजूनही 41 धावांची गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल ना तर कॅप्टन अविनाश पाटीलला अगदी कूल इनिंग खेळावी लागेल. कारण अगोदर 3ही फलंदाजांनी भरपूर चुका केल्यात. दुसरं षटक टाकण्यासाठी हर्षल भुजबळ, one of the legend cricketer, one of the great all-rounder from Raigad Tennis Cricket, Harshal Bhujbal, स्विंग बॉलर. कारण फार पूर्वीचा काळ जर आठवला ना तर बऱ्याच गोलंदाजांना स्विंग हा प्रकार सुद्धा माहिती नव्हता. कोणत्याही गोलंदाजाने चेंडू वळत सुद्धा नव्हते आणि त्यावेळेस करत लेग ब्रेक ऑफ ब्रेक हा टप्पा पडला, आतमध्ये आणलाय आणि एकाच ऍक्शन मध्ये, एकाच रिदम मध्ये, एकाच स्पीड मध्ये दोनही दिशेला चेंडू वळवण्याची कला मात्र हर्षल भुजबळला अवगत आहे. मला ऑफ ब्रेक, लेग ब्रेक सर्रासपणे पाहायला मिळतील. लोवर फुल टॉस बॉल खोदून काढलाय ऑन साइड मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट 8 नाव. आतमध्ये आणला होता, इकडे मात्र लेटकट खेळला. बाग कुठला गेला, जागा बनवली आणि त्यानंतर दिशा दिले तडमान बाडलांच्या दिशेला 4 रन. काकांच्या बॅट मधून चौकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल सानवी आणि धनवी 11 आणि गुड मॉर्निंग किसन यांचा संघ. चला दोन्ही टीम्स टॉस करून घ्या प्लीज. हर्षल भुजबळ पुन्हा एकदा.
आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र डॉट बॉल. तीर्था छोटूची सांगता, चांगली साथ द्यावी लागेल. सिनियर खेळाडू आहेत प्रशांत कांबळे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळेल. सध्याच्या घडीला एक एक धाव सुद्धा फार महत्वाची आहे. ते अर्थातच रितेश इलेव्हन पैरोनाथ प्रतिष्ठान विचुंबे या टीमच्या दृष्टिकोनातून अविनाश पाटीलला मात्र 5 षटकं खेळावी लागणार, यावर जवळजवळ शिक्का बसलाय. आता मात्र असं वाटलं होतं सुरुवातीला चांबू, कुणाल मते, विनय मोठी बॅटिंग स्टारकास्ट आहे, कदाचित हा सामना लवकर संपू शकतो, परंतु आता तशी चिन्ह सुद्धा नाहीयेत. हलक्या हातानं सॉफ्ट अँड ड्राईव्ह केला होता, मानसच्या पुढ्यामध्ये पडलाय. डॉट बॉल. तीर्था छोटूची सांगता. आता पूर्णपणे दबाव मात्र टाकलाय रितेश इलेव्हन भैरवनाथ प्रतिष्ठान विचुंबे टीमवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर वर धाबा लागल्यात त्या 3 गडी बाद 13 धाबा, 3-13 सध्याच्या घडीला वाजलेत भैरवनाथ विचुंबेचे. कारण 48 साठी सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागेल असं दिसतंय. चला, जास्त टीम मिटिंग घेऊ नका, स्प्रेड व्हा, लवकर फील्ड लावा. दोन षटक 13 धावा 3 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 35, 3 ओव्हर्स 35. चला, टॉस साठी या दोन टीमचे कॅप्टन सानवी आणि धनवी इलेव्हन. आणि गुड मॉर्निंग. मानस लालेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले, ज्याला पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. आणि हे षटक फार महत्वाचं असेल विचुंबे टीमच्या दृष्टिकोनातून, कारण मानस लालेला जर याही ओव्हरमध्ये सफलता प्राप्त झाल्या तर विचुंबेसाठी मात्र पुढचा रस्ता थोडासा खडतर असू शकतो या मॅच मध्ये. चला, स्पीडअप करा. हा बॉल खाली राहिलाय टप्पा पडल्यानंतर, पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मानस लाले अचूक टप्पावर बॉलिंग करताना दिसतो. हा सुद्धा चेंडू, इकडे मात्र डॉट बॉल. निर्धावची सांगता. चालीची गोलंदाजी खेळण्यात कठीण चालली. डेड बॉलचा इशारा पंच. 2 डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा अपेक्षेनुसार सुरुवात करून दिली मानस लालेनं. उंच गेलाय, बराच उंच आहे चेंडू, आणि नाही, जजमेंट मात्र जमलेला नाहीये तिकडे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाबां करता चौकार.
ओ कट शॉट, सुपर स्ट्रोक आहे. इकडे बघावं लागेल. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. डेंजर एंडला प्रशांत कांबळे धावत होते आणि 3 धावा मात्र पूर्ण. सुंदर आणि मिडियम विकेट बनावी लागेल आणि 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. 48 टार्गेट आहे. अजून 28 धावा करायच्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने प्रशांत कांबळे काका ज्याने इनिंग साकारले, 2 चौकार, ह्या ट्रिपल्स रन, 12 धाबांचं योगदान दिलंय. खरं तर दिग्गज फलंदाज बाद झाले होते आणि प्रशांत यांनी डाव सावरला, सोडून दिला होता. सकाळपासून बऱ्याचशा फलंदाजांनी असे चेंडू सोडले आणि जे 99% तरी डॉट बॉलच निघालेत. तर सगळ्यांचे अंदाज चुकलेत. लाईनचा अंदाज मिळत नाहीये कदाचित तो फलंदाजांना. डॉट बॉल. अपटला होता. हुक शॉट. बॉल जाईल तो सर बॅकवर्ड स्क्वेअर निघाला. सीमा रेषा पार. 4 धावा करता चौकार आणि चौकाराच्या 6 मात्र टीमची टोटल पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24 या धावसंख्येवर. 3 षटक या ठिकाणी संपलेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 लॉस ऑफ 3 विकेट. 24 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या शृंखलेचं लाईव्ह कव्हरेज केलं जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन स्पर्धा पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती बरोबर 24 धाबांची. चौथं षटक घेऊन गोलंदाज राजू शिंदे. 3 ओव्हर्स मध्ये 24 झाल्या. 2 ओव्हर्स मध्ये 24 करायच्यात. राजू शिंदे. दोन ओव्हर्स मध्ये 24 धाबांची गरज. चांगली भागीदारी रंगली आता कॅप्टन अविनाश पाटील आणि त्याचप्रमाणे सिनियर खेळाडू प्रशांत कांबळे यांच्यामध्ये. ज्या पद्धतीनं संघाला थोडस धोक्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु धोका संपलेला नाहीये. 48 साठी मात्र चांगली टक्कर दिली हे सुद्धा मान्य करावं लागेल. विहान 11 ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, झेल टिपले गेले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो दबाव मात्र बनवला अजूनही. चला स्पीडअप करा प्लीज. चला थोडी घाई करा. चौथं षटक शिंदे गाजवलंय खरं तरी या गोलंदाजानं. 20 वर्ष मागे गेलं तर फार मोठं नाव राजू शिंदेचं अनेक ग्रामीण स्पर्धा खेळता सुद्धा आपल्याला पाहायला मिळायचं. राजू हा चेंडू जास्त स्विंग झालाय की काय? 9 बॉलचा इशारा पंचांचा. 1+1 अशा 2 धाबा प्राप्त होतील. धावसंख्या 2 ने पुढे 26 वर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र चांगली चालून आली. कॅप्टन अविनाश पाटील आणि हाच तो चेंडू आहे कॅप्टन साठी ज्या चेंडूवर मात्र जो दबाव मगासपासून विहान 11 बनवलाय हा दबाव मात्र कमी करण्याचा आणि त्याच्यासाठी मात्र उपयुक्त असणारा चेंडू आहे. फ्री हिटचा बॉल. जास्त चर्चा होते राजू शिंदे, हर्षल भुजबळ कित्येक वर्ष खेळलेत खरं तर खेळाडू आणि 18-20 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर या दोन्ही हर्षल भुजबळ असू द्या किंवा राजू शिंदे असतील ही गोलंदाजातली दहशत वेगळीच होती.
फीडचा बॉल होता, मागे वळवण्याचा प्रयत्न, बॅक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, एक रन कंप्लीट करण्यात आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हो, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करण्यात आला होता प्रशांत यांच्याकडून. वाढलाय, थोडा कॉन्फिडन्स वाढलाय प्रशांत कांबळे यांचा, कारण बॅटमधून चांगल्या धावा आल्यात त्यांच्या. आणि पाहूया राजू शिंदे यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. ओ व्हॉट अ शॉट, सुपर स्ट्रोक, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने छोटू सीमा पार 4 चौकार. 31 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी अजूनही 17 धावा दूर आहे विचुंब संघ. 17th विकेट. रिद्देश 11 भैरवनाथ प्रतिष्ठान विचुंबे टीमला सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉल निर्धा चेंडूची सांगता. दोन चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 31 धावा झाल्यात. 17 धावांची गरज आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये अविनाशला किती धावा ठेवायच्या आहेत हा सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे या 2 बॉलमध्ये कदाचित चान्स घेतला जाईल असं वाटतंय, कारण त्याचं असं आहे की नॉनस्ट्राईक एंडला अविनाश पाटील आहे आणि त्यामुळे धोका नाहीये अविनाश पाटीलची विकेट जाण्याची. त्यामुळे कदाचित इथून काका प्रशांत कांबळे कदाचित इथे मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न करतील. इथे बिलकुल कनेक्शन नाही झालेलं. डॉट बॉल. आता शेवटच्या ओव्हरसाठी किती धाबा राहतील आज मोठा प्रश्न. परंतु 48 मध्ये नाकी न वाढले वियान 11 सध्याच्या घडीला बिचुंबे टीम साठी, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. हा लास्ट बॉल आहे. संपूर्ण शक्ती एकवटून काकांना मोठ्या स्ट्रोक साठी पाहावं लागेल, चर्चा करावी लागेल. चांगला स्ट्रोक आहे, गॅप मोठी आहे. निर्णायक क्षणाला मात्र विचुंबेसाठी काका प्रशांत कांबळेच्या पॅट मध्ये होतोय चौकार. आणि चौकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे गेले. ती 35 या आकड्यावर जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. चला 6 बॉल 13 धावांची गरज. स्वप्नील कांबळे 5वा आणि अंतिम षटक घेऊन
48 मधून शेवटच्या ओव्हरसाठी 13 ठेवल्यात आतापर्यंत, म्हणजेच काय चांगली बॉलिंग झाले प्रत्येक गोलंदाजांकडून. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11, चौथ्या ओव्हरमध्ये 11. चांगली बॉलिंग केले. 48 सुरुवातीला चेस होईल सहज असं वाटत होतं, परंतु हा सहज चेस नाहीये. कदाचित हा सामना तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल. 6 बॉल 13 धावांची गरज आहे. 48 साठी मात्र दमछाक झाले विचुंबेची. पहिलाच बॉल बुंध्यात टाकला होता, पहिलाच बॉल, परंतु कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. स्वप्नील कांबळेचा पहिलाच बॉल खोलात पडलाय. परफेक्ट यॉर्कर बुंध्यात. बुंध्यात एक सिमिलर वर्ड आहे. ओ इकडे मात्र लेंथ बॉल, कॅप्टन अविनाशनं मात्र मिस केलाय. डॉट बॉल. 48 आता मात्र डिपेंड होणार का? शेवटचे 4 बॉल 13 धावांची गरज. रिक्वायर्ड 4 बॉल आणि 13 धावांची गरज. ओ इकडे टॉफेज बॉल हवेत आहे. झेलची संधी, डाईव्ह लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न आणि स्वप्नील कांबळे कदाचित वेल शॉट आहे. रेफर टू द थर्ड अंपायर. परंतु जल्लोष वियान 11चा जल्लोष सारं काही सांगून जाणार आहे. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, परंतु स्वप्नील कांबळेच्या या ओव्हर मध्ये मात्र मॅच टर्न होताना दिसते. अविनाश पाटील कॅप्टन थोडासा डेंजर एंडला. अठ्ठेचाळीस धावा. सगळे मोठे फलंदाज ढेर झाले. फलंदाज बाद. कॅप्टन डिपार्ट. रनआउटच्या स्वरूपामध्ये अविनाश पाटीलला संघाला अडचणीमध्ये ठेवलंय आणि तो आता मात्र बाहेर येत असताना सामना फसलाय विचुंबेसाठी. हातात तोंडाशी आलेला घास आता मात्र विहान टीम हिरावून नेणार का? विजय 2 षटकार मारले तर रामशेठ यांच्या वतीनं 1000, विशाल जितेकर यांच्याकडून 1000 आणि अल्टो जाऊन हक करणार आहे. धावत गोलांट्या उड्या मारत सौरभ टोकळ आतमध्ये येतील आणि हक करतील. केतन पाटील आरिवली यांच्याकडून 2 षटकारांसाठी गॅस सिलेंडर. ओ इकडे मात्र नाही, लेग स्टंप मिस होता. विजू धावण्यास तयार नाहीये. ओ आउट झालाय. कोणतरी आउट आहे आता. अल्टो तुम्ही हात करू शकता. आज सगळ्यात मोठं पारितोषिक लावलं होतं गॅस सिलेंडर. केतन पाटील, सगळ्यात महागडी वस्तू सध्याच्या घडीला. कुठेतरी दुर्मिळ आणि सिलेंडरची पर्वा करायला हवी होती विजू. हे थोडेसे अश्रू त्याचे पोचले जातात, कारण 48 धावा होऊ शकत नाहीत एवढी मोठी नामुष्की अविनाश पाटीलच्या टीमवर. एवढं गोलंदाजांनी चांगलं केल्यानंतर सुद्धा करताना सामना मात्र अवघड झालाय. विहान 11चं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 2 चेंडू आणि 12. कमॉन काका. नाही, ऑफ ब्रेक होता आणि इकडे मात्र सामना सेट केलाय. स्वप्नील कांबळेनं मात्र सुरक्षित केलंय आपल्या टीमला. विहान 11 अवघ्या 47 धावा केल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये लोवेस्ट टोटल होती. ओ रिव्हर्स स्वीप, षटकार. परंतु नक्कीच ही संपूर्णपणे शर्तीचे भगीरथ प्रयत्न प्रशांत कांबळे यांचे
अपुरे पडलेत आणि परंतु प्रशांत कांबळे यांनी जिगरबाज खेळ केला, शेवटपर्यंत संघर्ष केला. क्रिकेटला वय वगैरे काही नसतं हे त्यांनी दाखवलं. परंतु सामना मात्र अखेर 6 धावांनी जिंकला. तो विहान 11. अभिनंदन विहान 11, अभिनंदन हर्षल भुजबळ, अभिनंदन स्वप्नील कांबळे, बानस लाले, अभिनंदन राजू शिंदे अँड टीम.